नमस्कार माझे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये. चला शिकूया, सारे शिकूया. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीसाठीची 2023ची प्रश्नपत्रिका होती BDS एक्झामसाठी. त्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयावरील 50 प्रश्न पाहिलेले आहेत. आज आपण बुद्धिमत्ता आणि सायन्स या विषयावरील राहिलेले 50 प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया बुद्धिमत्ता या विषयातील पहिले 25 प्रश्न पाहायला, आणि ते झाल्यानंतर आपण सायन्स या विषयातील राहिलेले 25 प्रश्न पाहणार आहोत. जेव्हा तुमच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका असते त्यावेळी तुम्हाला बुद्धिमत्ता या विषयाच्या खाली इथे अक्षरमालिका दिलेली असते. या अक्षरमालिकेत तुम्ही काय करायचं आहे, जेव्हाही तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळेल त्यावेळी डावीकडून म्हणजे डाव्या हाताकडून सरळ प्रत्येक अक्षराला त्याच्या स्थानावरून अंक द्यायचे आहेत. म्हणजे पहिलं स्थान येणार A आणि शेवटचं 25वे स्थान येणार Y या अक्षराला. तसेच उजव्या हाताकडून किंवा उजवी बाजूकडून तुम्ही परत 1 ते 25 अंक द्यायचे आहेत. म्हणजे पहिल्या स्थानावर येणार Y आणि 25व्या स्थानावर येणार A. म्हणजे काय होईल, तुम्हाला ज्यावेळी अक्षरमालिकेचा प्रश्न येईल त्यावेळी तुम्ही लगेच त्या प्रश्नाचे उत्तर शोधू शकता. तुमचा वेळ वाचण्याची दाट शक्यता असते. पहिला प्रश्न पाहूया. प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल? श्रीमंत, गरीब, शांत, कष्टाळू. बघा, श्रीमंत, गरीब म्हणजे श्रीमंतचं विरुद्धार्थी काय आहे? गरीब. तर शांतचं विरुद्धार्थी काय येणार आहे? रागीट. श्रीमंतचा समसंबंध लावला आहे गरीबाशी, शांतचं काय येणार आहे? रागीट. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कसे स्पष्टीकरणासहित येईल 4 पर्यायापैकी ते पाहणार आहोत. आणि अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला तुमच्या येत्याल्या परीक्षेमध्येही पाहायला मिळतील. त्यामुळे या प्रश्नांचा सराव करा. मागील वर्षी आलेल्या प्रश्नपत्रिकांचा जेव्हा तुम्ही सराव करता त्यावेळी तुम्हाला लक्षात येतं की या वर्षीचा पेपर कशा पद्धतीने येईल. पुढचा प्रश्न बघा. इथे संख्या मालिका दिलेली आहे आणि दिलेल्या संख्या मालिकेतील उजवीकडून 3ऱ्या व 8व्या संख्येची बेरीज किती असं विचारलं आहे. उजवीकडून म्हणजे उजव्या हाताकडून सुरुवात करायची. उजवीकडून म्हणजे उजव्या हाताकडून सुरुवात करायची. म्हणजे दिलेले जे अंक आहेत उजव्या हाताकडून त्यांना स्थानावरून त्यांचे लिहूया. बघा, पहिल्या स्थानी येणार 91, दुसऱ्या स्थानी 59, तिसऱ्या स्थानी 33, चौथ्या स्थानी 9, 5व्या स्थानी 71, 6व्या स्थानी 19, 7व्या स्थानी 41 आणि 8व्या स्थानी 32 आणि 9व्या स्थानी आहे 69. आणि आपल्याला काय विचारले? उजवीकडून 3ऱ्या व 8व्या संख्येची बेरीज किती हे विचारले. उजवीकडून 3रा कोणता आहे? तर ते आहे 33. आणि उजवीकडून 8व्या संख्येची 8वं कोणतं आहे? तर ते आहे 32. यांची बेरीज विचारली. त्यामुळे बेरीजचं चिन्ह. आता 3 अधिक 2 5, 3 आणि 3 6, किती येतं? 65. कोणत्या पर्यायात आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. बघा, आपण 4 पर्यायापैकी योग्य पर्याय शोधत आहोत. त्याचबरोबर आपल्याला त्या पर्यायाचा गोल उत्तरपत्रिकेमध्ये व्यवस्थित रंगवायचा आहे. उत्तरपत्रिका ही कॉम्प्युटरद्वारे चेक केली जाते, त्यामुळे गोल रंगवताना विशेष काळजी घ्यायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. परमनंट या शब्दामध्ये एच्या डावीकडील 3रे अक्षर कोणते? एच्या डावीकडील 3रे अक्षर. जेव्हा तुम्हाला डावीकडील म्हटलं असेल त्यावेळी डाव्या हाताच्या मागे जायचं. डाव्या हाताच्या मागे जायचं. आणि जेव्हा उजवीकडील म्हटलं तर उजव्या हाताच्या मागे यायचं. डावीकडून म्हटलं तर डाव्या हाताकडून सरळ यायचं. उजवीकडून म्हटलं तर उजव्या बाजूने सरळ यायचं. आता एच्या डावीकडील ए इथं आहे, त्याच्या डावीकडील म्हणजे डाव्या हाताच्या मागे जायचं. डाव्या हाताच्या मागे जायचं. कोणतं अक्षर पाहिजे? 3रं अक्षर. बघा, एला सोडायचं. पहिलं अक्षर आहे M, दुसरं अक्षर आहे R आणि 3रं अक्षर आहे E. मग E कोणत्या पर्यायात आहे? पर्याय क्रमांक 3. त्यामुळे तो पर्याय आपल्याला रंगवावा लागेल. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या आकृतीला तंतोतंत जुळणारी आकृती कोणती? इथे तुम्हाला प्रश्न आकृती दिली जाते आणि त्या प्रश्न आकृतीशी या 4 पर्यायापैकी कोणती आकृती तंतोतंत जुळते ते आपल्याला पाहायचं असतं. बघा,
ह्या प्रश्न आकृतीशी पर्याय क्रमांक 4 मधील आकृती तंतोतंत जुळते. पर्याय 1, 2, 3 मधील आकृती ह्या आकृतीशी तंतोतंत जुळत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपल्याला रंगवावा लागेल. पुढचा प्रश्न बघा, गटात न बसणारे कोण? बॅट, बॉल, स्टंप, अंपायर. बघा, बॅट, बॉल, स्टंप ह्या निर्जीव वस्तू आहेत किंवा याच्यापासून आपण क्रिकेट खेळतो, क्रिकेटसाठी वापरणारे गोष्टी आहेत आणि ह्या निर्जीव वस्तू आहेत. अंपायर ही सजीव वस्तू आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढील आकृती कोणती असेल? तुम्हाला आकृतींचा एक क्रम दिला जातो आणि त्यानंतर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल या क्रमाद्वारे ते आपल्याला शोधायला लागते. आता बघा, पहिल्या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे? ही आकृती आहे. त्यानंतर दुसऱ्या आकृतीला ही जी बाजू आहे ती काढून टाकली बघा, इथली बाजू. आणि तिसऱ्या आकृतीला काय केलेलं आहे? घड्याळाच्या दिशेने परत असं फिरवून ही बाजू काढून टाकलेली आहे. मग आता काय होईल? घड्याळाच्या दिशेने परत फिरवून आपल्याला ही जी आकृती आहे ही काढून टाकावं लागेल. मग राहणार कोणतं? फक्त हे. आणि असं असणार कोणतं आहे? पर्याय क्रमांक 1. त्यामुळे एक पर्याय हा रंगवावा लागेल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल? डझन, 12, प्रश्नचिन्ह 10. जेव्हा आपण एखादे 12 वस्तू घेतो त्यावेळी त्याला डझन म्हणतो आणि जेव्हा 10 येतं तर त्याला आपण दशक असे म्हणतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. पुढचा बघा, दिलेल्या आकृतीशी जोडणारी आकृती शोधा. इथे तुम्हाला प्रश्न आकृती दिलेली आहे, त्या प्रश्न आकृती सारखीच तंतोतंत जोडणारी आकृती ह्या 4 पर्यायापैकी कोणती आहे? तर बघा, पहिली आकृती येणार नाही कारण का इथे वरती चौरस नाही. दुसऱ्या आकृतीमध्ये इथे ही अशी तिरपी रेष नाही आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये इतर रेष आलेली आहे, तशी रेष इथं नाही आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 मधील आकृती ही तंतोतंत जुळणारी आहे. आता पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या संख्या मालिकेतील 4 या अंकाची बेरीज किती? 4 या अंकांची बेरीज किती? मग 4 किती वेळा आलेला आहे ते बघायचं आणि जिथं जिथं 4 येईल तिथे गोल करायचं. आता बघा, इथे 4 आलेला आहे त्यामुळे इथं 4 लिहिलं. त्यानंतर इथं 4 आलेलं आहे त्यामुळे इथं परत 4 लिहिलं. इकडे परत 4 आहे, इथं 4 लिहिलं. परत इथे 4 आहे, इथं 4 लिहिलं. त्यानंतर इथे 4 आहे, इकडं 4 लिहिलं. त्यानंतर इथे 4 आहे, आपण इथं वरती लिहूया 4, आणि इथे एक 4 आहे ते असं वरती लिहिलं. म्हणजे किती आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. बघा, 7 वेळा 4 लिहिले का? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता यांची बेरीज करायची आहे. यांची काय करायची आहे? बेरीज विचारले. बघा, 4 7 28, 4 4 अधिक 4 8, अधिक 4 12, 12 अधिक 4 16, 16 अधिक 4 20, 20 अधिक 4 24, 24 अधिक 4 28. कोणत्या पर्यायात आहे? पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, कन्स्ट्रक्ट CONSTRUCT हा शब्द उलट क्रमाने लिहिला तर मध्यभागी कोणते अक्षर येईल? उलट क्रमाने म्हणजे काय? हा उलटा लिहायला लागेल. म्हणजे पहिला अक्षर कोणतं येणार? T, त्यानंतर येणार आहे C, त्यानंतर U, त्यानंतर R, त्यानंतर T, त्यानंतर S, त्यानंतर N, त्यानंतर O आणि शेवटी C. आता उलट क्रमाने लिहिला. आता त्याच्यामधील मध्यभागी अक्षर येणारं कोणतं ते विचारलेलं आहे. जेव्हा मध्यभागी येणारे अक्षर शोधायचे असते त्यावेळी डावीकडील एक अक्षराला तिरपी रेष, उजवीकडील एक अक्षराला तिरपी रेष द्यायची. परत डावीकडील एक, उजवीकडील एक, डावीकडील एक, उजवीकडील एक, डावीकडील एक, उजवीकडील एक. आता राहिला एकच मधला अक्षर, ते काय आहे? T. कोणत्या पर्यायात आहे? पर्याय क्रमांक 2. त्यामुळे तो पर्याय रंगवावा लागेल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल? 54 9 32 प्रश्नचिन्ह. तर बघा, 54 मध्ये ज्या संख्या आहेत 5 आणि 4 त्यांची बेरीज केली. 5 अधिक 4 किती येतं? 9 इथे लिहिलं. मग आता या 32 मधील अंकांची बेरीज करायला लागणार. 3 अधिक 2 बरोबर किती? 5. कोणत्या पर्यायात आहे? पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, गटात न बसणारे कोण? हिवाळा, वसंत,
शिशिर, गुरुवार. तर बघा, जेव्हा गटातनं बसणारा शब्द शोधायचा असतो त्यावेळी जे 4 पर्याय दिलेले आहेत त्या 4 पर्यायापैकी कोणत्या 3 पर्यायांचा एक गट तयार होतो ते पाहायचं आणि ते पाहून झाल्यानंतर जो चौथा पर्याय त्या गटामध्ये बसत नाही ते आपलं उत्तर असेल. बघा, हिवाळा, वसंत, शिशिर हे काय ऋतू आहे आणि गुरुवार हा आठवड्याचा वार आहे, त्यामुळे तो त्या गटामध्ये बसत नाही. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढील आकृती कोणती येईल. आता इथे आकृत्यांचा क्रम दिलेला आहे आणि त्या क्रमानुसार ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी ह्या 4 पर्यायापैकी कोणती आकृती येईल ते विचारलेलं आहे. तर बघा, इथे खाली गोल आहे, वर्तुळाचे 4 भाग करून इथं खाली एक गोल दिलेला आहे. मग घड्याळाच्या दिशेने पुढे जाऊन इथं डाव्या बाजूला एक दिलेला आहे. त्यानंतर परत घड्याळाच्या दिशेला जाऊन इथं वरती एक गोल दिलेला आहे. मग इथे प्रश्नचिन्हाच्या जागी येताना काय येईल, हे परत वर्तुळ, त्याचे 4 भाग आणि इथे ही आडवी रेषा आहे ती येणार आणि त्यानंतर इकडे एक आडवी रेषा येणार आणि खाली एक गोल, वरती एक गोल, त्याच्यावरती एक गोल, नाही आडवी रेषा येणार नाही. बघा, इकडे गोल येईल, 4 भाग, इकडे गोल येईल, त्यानंतर इथे एक गोल, इथे एक गोल, इथे एक गोल आणि मग गोल येईल आणि ह्याच्या पुढचे जर विचारलं असतं तर मग इथं आडवी रेषा येणार. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, अंकमालिका दिलेली आहे. त्या अंकमालिकेत सारखाच अंक लगेच 2दा आला आहे असे किती वेळा झालेलं आहे. सारखाच अंक म्हणजे एखादा जो अंक आहे तो परत लगेच आला तर हे किती वेळा झालेलं आहे ते विचारलेलं आहे. म्हणजे एका अंकानंतर त्यासारखाच अंक आलेला आहे. बघा, इथं कुठे आहे का, इथे बघा 5 नंतर 5 आलेलं आहे, त्यामुळे ही इथं एकदा झालेलं आहे. त्यानंतर 4, 2, 2, 2 इथं एकदा आलेलं आहे, हे दुसऱ्यांदा झालेलं आहे आणि 9, 9 हे तिसऱ्यांदा झालेलं आहे आणि 7, 7 हे चौथ्यांदा झालेलं आहे. त्यामुळे हे किती वेळा झालेलं आहे तर ते 4 वेळा. पर्याय क्रमांक 3 आपल्याला रंगवावं लागेल. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या आकृतीला तंतोतंत जुळणारी आकृती शोधा. म्हणजे ही जे प्रश्न आकृती दिलेली आहे त्या प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्याय 1 नाही, 3 नाही, 4 नाही, तर ते आहे पर्याय क्रमांक 2 त्या आकृतीशी तंतोतंत जुळते. आता पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या अक्षर मालिकेतील मधल्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर कोणते. मधल्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर, डावीकडील म्हणजे डाव्या हाताच्या मागे जायचं आहे. कुठल्या मधल्या अक्षराच्या डाव्या बाजूला जायचं आहे, 5वं अक्षर विचारलं. मग आता ते अक्षरमालिका आपण पाहिली होती, त्या अक्षरमालिकेत बघूया मधल्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर कोणते येते. बघा, ही अक्षरमालिका आहे, त्यात मधला अक्षर शोधूया. इकडचे 5 जाणार, डावीकडचे, उजवीकडचे 5 जाणार. डावीकडचे 5, उजवीकडचे 5, इकडचा एक, इकडचा एक, डाव्या बाजूचा एक, उजव्या बाजूचा एक. मधला अक्षर कोणतं आलं तर यम. आता यमच्या डावीकडील 5वे अक्षर, डावीकडे म्हणजे डाव्या हाताच्या मागे जायचं, 5वे अक्षर विचारलं आहे म्हणजे यमला सोडायचं. 1, 2, 3, 4, 5. 5वे अक्षर कोणतं आलं तर एच. मग एच हे कोणत्या पर्यायात आहे बघूया. बघा, एच दिलेला आहे पहिल्या पर्यायात, त्यामुळे पहिला पर्याय आपल्याला रंगवावा लागेल. पुढचा प्रश्न काय बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल. नाशिक, द्राक्षे, रत्नागिरी, प्रश्नचिन्ह. तर बघा, नाशिक या ठिकाणाची द्राक्षे प्रसिद्ध आहेत, तर रत्नागिरी या ठिकाणचे हापूस आंबा प्रसिद्ध आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, गटात कोण बसत नाही. मेंदू, हात, फुफ्फुस, वृक्क. तर बघा, मेंदू, फुफ्फुस आणि वृक्क हे काय आहेत, आंतरेंद्रिय आहेत. हात हा बाह्येंद्रिय आहे, म्हणजे ते आपल्याला दिसतं. मेंदू, फुफ्फुस, वृक्क हे आपल्याला दिसत नाहीत कारण का ते शरीराच्या आतमध्ये असतात. पुढचा प्रश्न बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती कोणती. आता प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती आपल्याला विचारलेली आहे. बघा, इथे ह्या आकृतीचा ह्या आकृतीशी समसंबंध लावला आहे. इकडे आडव्या रेषा होत्या, त्यानंतर या बाजूला आडव्या रेषा झालेल्या आहेत. आता इकडे बघा, या आकृतीशी जुळणारी ह्या 4 पर्यायापैकी आपल्याला आकृती शोधायची आहे. तर इथे बघा, ह्या आकृतीला रेखांकित केलं, त्यानंतर घड्याळाच्या उलट दिशेला गेलेलं आहे. घड्याळाच्या उलट दिशेला एक इकडे गेलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध बाजूला रेखांकित केलेलं आहे. बघा,
इकडून इथं आलेलं आहे, इकडून इथं आलेलं आहे आणि त्याच्या विरुद्ध बाजूला रेखांकित केलेलं आहे. मग तसंच असणारी आकृती बघा, इथे आहे. मग आपल्याला घड्याळाच्या कुठं जाणार आहे, विरुद्ध बाजूला म्हणजे इथे येणार आणि त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे इथं असं रेखांकित केलेलं कोणतं आहे, तर ते आहे पर्याय क्रमांक 3 आपल्याला रंगवावं लागेल. पुढचा प्रश्न बघा, पुढील आकृती कोणती येईल. आता इथे आकृती दिलेल्या आहेत, त्याच्यानंतर या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते विचारलेलं आहे. इथे बाण किती आहेत बघा, 1 2 3 4 5. इथे 5 आहेत. त्यानंतर इथे 1 2 3 4 4 आहेत आणि इथे किती आहेत, 1 2 3. मग इथे येताना किती येणार आहेत, 2 बाण येणार आहेत. मग आता 4 पर्यायामध्ये दोनच बाण दिलेले आहेत, पण त्यांची दिशा काय आहे त्याच्यावरून आपल्याला शोधावं लागेल. बघा, इथून जेव्हा 5चे 4 झाले त्यावेळी हा बाण गेला. त्यानंतर इथून 4चे 3 बाण झाले त्यावेळी हा बाण गेला. म्हणजे खाली जे आहेत ते बाण चाललेले आहेत. त्यामुळे इथून 3चे 2 होताना हा बाण जाणार. मग असं असणारे हे 2 असणारे बाण आकृती कोणती आहे, तर ते आहे पर्याय क्रमांक 1. त्यामुळे तो पर्याय आपल्याला रंगवावा लागेल. पुढचा प्रश्न बघा, पीटर पायपर पिक्ड अ पेक ऑफ पिकल्ड पेपर पॉपकॉर्न. या वाक्यामध्ये पी हे अक्षर किती वेळा आलेलं आहे. मग ज्यावेळी पी आलेलं आहे तिथं आपण अंक लिहूया चढत्या क्रमाने. बघा, इथं पी आलेलं आहे त्यामुळे इथं 1, इथं पी आलेलं आहे 2, इथं पी 3, इकडं आलेलं आहे 4, इथं आलेलं आहे 5, इथं आलेलं आहे 6, त्यानंतर इथं आलेलं आहे 7, इथं आलेलं आहे 8, इथं एकदा आलेलं आहे 9, इकडं 10 आणि इथं 11. किती वेळा आलेलं आहे अक्षर, 11 वेळा. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या संख्या मालिकेतील 5व्या व 9व्या संख्येतील फरक किती. ज्यावेळी तुम्हाला कोणतीही बाजू दिलेली नसते की डावी बाजू किंवा उजवी बाजू, त्यावेळी आपण नेहमी डाव्या बाजूकडून सुरुवात करायचं आणि काय विचारले, 5व्या व 9व्या संख्येतील फरक. मग 5व्या स्थानी आणि 9व्या स्थानी कोणत्या संख्या आहेत ते बघूया. 11 पहिल्या स्थानी, 21 दुसऱ्या स्थानी, 6 तिसऱ्या स्थानी, 19 चौथ्या स्थानी, 29 5व्या स्थानी, 6व्या स्थानी 32, 7व्या स्थानी 61, 8व्या स्थानी 74, 9व्या स्थानी 83 आणि 10व्या स्थानी आहे 29. आता 5व्या व 9व्या, 5व्या स्थानावर कोणता आहे 29, 9व्या स्थानावर आहे 83. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायला लागेल. बघा, 83 वजा 29, 83 वजा 29. मग आता बघा, 3तून 9 जाणार आहे का, नाही. आपल्याला इकडून एक उधार घ्यावं लागेल. दशकाकडून एक उधार घेतलं तर इथं राहणार 7, इथे किती होणार 13. 13तून 9 गेले राहिलं किती 4 आणि 7मधून 2 गेलं राहिलं किती 5, 54. पर्यायापैकी 1 हा आपल्याला रंगवावा लागेल. 5व्या व 9व्या संख्येतील फरक. पुढचा प्रश्न बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल. वडील, आई, नवरा, प्रश्नचिन्ह. वडील, आई, नवरा, प्रश्नचिन्हाच्या जागी येईल बायको. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, गटातनं बसणारे कोण. वांगे, मुळा, टमॅटो, गवार. तर मुळा ही जी आहे ती मूळ भाजी आहे. बाकीचे वेलीवर लागतात, वांगे किंवा झाडावर लागतात, वांगे, टमॅटो, गवार. पण मुळा हे काय मूळ भाजी आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल. 3 2 7 4, 4 7 2 3. मग 6 9 5 4 5 प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. तर इथे बघा, उलट क्रमाने संख्या लिहिलेल्या आहेत. म्हणजे 4 शेवटी होतं तर ते पहिल्यांदा लिहिलं, 7 तिसऱ्या स्थानी होतं दुसऱ्यांदा लिहिलं, 2 दुसऱ्या स्थानी होतं तिसऱ्यांदा आलं आणि 3 पहिल्या स्थानी होतं ते शेवटी आलं. मग इथं काय येणार 6 9 4 5. तर 5 कधी येणार, शेवटी होतं ते पहिल्या स्थानी, 4 तिसऱ्या स्थानी होतं ते दुसऱ्या स्थानी, 9 दुसऱ्या स्थानी होतं तर ते येणार जाणार तिसऱ्या स्थानाला आणि 6 शेवटी. 5 4 9 6.
कोणत्या पर्यायात आहे? पर्याय क्रमांक 3. आता आपण पहा बुद्धिमत्ता या विषयामधील 25 प्रश्न पाहिलेले आहेत. आता आपण सायन्स या विषयामधील राहिलेले 25 प्रश्न पाहूया. सायन्स या विषयामधील राहिलेले 25 प्रश्न आपण पाहूया. पहिला प्रश्न बघा, दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या वनस्पतीची फुले भाजी म्हणून वापरली जातात? तर बघा, वाटाणा, गाजर, सूर्यफूल आणि ब्रोकोली यामधील ब्रोकोली म्हणजेच फुलकोबी याची फुले भाजी म्हणून वापरली जातात. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. पेरूच्या झाडाचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटामध्ये होतो? वृक्ष, रोपटी, झुडूप, वेल. तर पेरू या झाडाचा समावेश वृक्ष या गटामध्ये होतो. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोण प्रजनन क्रिया दर्शवते? तर सजीव प्राणी हे प्रजनन क्रिया दर्शवतात. पर्यायापैकी बघा, पेन, कार आणि पुस्तक ही निर्जीव वस्तू आहेत. कुत्रा सजीव आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणता अवयव अन्नाचे पचन करण्यासाठी मदत करतो? या 4 पर्यायापैकी जठर हा अवयव अन्नाचे पचन करण्यासाठी मदत करतो. पुढचा प्रश्न बघा, कोणाची चोच ही कठीण, धारदार व आकडीसारखी असते? तर बघा, गरुड, गिधाड आणि घार या प्राण्यांची चोच कठीण, धारदार आणि आकडीसारखी असते. त्यामुळे ते दुसऱ्या प्राण्यांचे शिकार व त्याचे मांस खाऊ शकतात. त्यामुळे सर्व पर्याय बरोबर. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. कोणता जंगली प्राणी मांसभक्षक प्राणी आहे? बघा, 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4ही पर्यायामध्ये जंगली प्राणी आहेत. त्याच्यामधील मांसभक्षक म्हणजे दुसऱ्या प्राण्यांची शिकार करून त्याचं मांस खाणारा कोणता प्राणी आहे? तर बघा, हत्ती, हरिण, जिराफ हे फक्त वनस्पती खातात. वाघ हा जो प्राणी आहे तो दुसऱ्या प्राण्यांची शिकार करून त्याचे मांस खाऊन जगतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणती पिसे ही मऊ व गुबगुबीत असतात? पक्ष्यांना वेगवेगळ्या प्रकारची पिसे असतात, 3 प्रकारची. त्याच्यावरील शरीराखालील पिसे, उडण्यासाठी वापरणारे पिसे आणि शरीरावरील पिसे. याच्यामधील शरीराखालील पिसे ही मऊ आणि गुबगुबीत असतात. पुढचा प्रश्न बघा, भात हे अन्न कोणत्या प्रकारचे अन्न आहे? भात हे अन्न ऊर्जा देणारे अन्न या गटामध्ये बसते. पुढचा प्रश्न, खालीपैकी कोणता प्राणी हा जंगली प्राणी आहे? चित्ता, कुत्रा, मांजर, गाय. कुत्रा, मांजर, गाय हा मानव पाळतो वेगवेगळ्या कारणासाठी. चित्ता हा जंगलामध्ये राहतो, तो जंगली प्राणी आहे. पुढचा प्रश्न बघा, हवेचे गुणधर्म कोणते आहेत? हवा जागा व्यापते, हवेला वजन आहे, हवेचा वापर श्वसनासाठी होतो. सर्व पर्याय बरोबर. हवेचे वेगवेगळे गुणधर्म आहेत, जसे की हवा जागा व्यापते, हवेला वजनसुद्धा आहे आणि हवेचा वापर हा श्वसनासाठी करतो. त्यामधील ऑक्सिजन वायू हा मानव श्वसनासाठी वापरतो. त्यामुळे सर्व पर्याय बरोबर. चौथा पर्याय आपल्याला रंगवावा लागेल. पुढचा प्रश्न बघा, जेव्हा पाण्याची वाफ वर जाते तेव्हा त्यापासून कशाची निर्मिती होते? तर जेव्हा पाण्याची वाफ वर जाते तेव्हा त्याच्यापासून ढगांची निर्मिती होते. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीपैकी कोण वेल आहे? झेंडू, काकडी, सूर्यफूल, भात. तर काकडीचे वेल असते आणि त्या वेलीला काकड्या लागतात आणि त्या जमिनीवर पसरलेल्या असतात बघा, आणि त्या काकड्या आपण अन्न म्हणून वापरतो. पुढचा प्रश्न बघा, आपल्या घरातील कोणत्या भागामध्ये आपण अन्न शिजवतो? आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खोली असतात. त्याच्यामधील स्वयंपाकघर या खोलीमध्ये आपण अन्न शिजवतो. पुढचा प्रश्न बघा, गटातनं बसणारे कोण? मका, हरभरा डाळ, तूर डाळ, मूग. बघा, हरभरा डाळ, तूर डाळ आणि मूग ह्या डाळी आहेत. मका या डाळी या प्रकारामध्ये येत नाही, कडधान्य नाही आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, शरीरातील सर्वात मोठे ज्ञानेंद्रिय कोणते? तर शरीरामध्ये 5 ज्ञानेंद्रिय असतात. नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा आणि नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा. याच्यापैकी त्वचा हे सर्वात मोठे ज्ञानेंद्रिय आहे. ते शरीरावर पूर्णपणे पसरलेलं असतं. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या वनस्पतीचा वापर कच्च्या स्वरूपात अन्न म्हणून होतो? बटाटा, ढबू मिरची, वांगे, गाजर. तर गाजर या वनस्पतीचा वापर कच्च्या स्वरूपात होतो, ज्याचं की आपण कच्चे गाजर खाऊ शकतो.
त्यामुळे गाजर हा पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न बघा. सरपटणाऱ्या प्राण्यांचा निवारा कोण आहे? घर, बीळ, घरटे यापैकी नाही. तर सरपटणाऱ्या प्राण्यांचा निवारा हा बीळ आहे. जसे की साप हा बिळामध्ये राहतो. पुढचा प्रश्न बघा. खालीपैकी कोणता अवयव हा आंतरिंद्रिय नाही? आंतरिंद्रिय म्हणजे काय? जे शरीराच्या आतमध्ये असतात. तर हृदय, फुफ्फुस हे शरीराच्या आतमध्ये असतात, ते आपल्याला दिसत नाहीत, त्यामुळे हे आंतरिंद्रिय आहेत. आणि कोपर जो हाताचा भाग आहे तो बाह्य इंद्रिय आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. पक्ष्यांच्या शरीराचा आकार कसा असतो? पक्ष्यांच्या शरीराचा आकार हा जहाजासारखा असतो. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. कोणत्या वनस्पतीचा उपयोग कागद निर्मितीसाठी केला जातो? भात, बांबू, अकेशिया, पपई. तर बांबूपासून कागदाची निर्मिती होते. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. जेव्हा सूर्यकिरणामुळे पाणी तापते तेव्हा त्याचे रूपांतर कशात होते? बर्फ, पाणी, पाण्याची वाफ. सर्व पर्याय बरोबर. जेव्हा सूर्यकिरणामुळे पाणी तापते तेव्हा त्याची वाफ तयार होते. ही वाफ वरती गेल्यानंतर त्याचे ढगात रूपांतर होते आणि जेव्हा ह्या ढगांना गार हवा लागते तेव्हा ते पावसाच्या पाण्याच्या स्वरूपात खाली जमिनीवर येतात. पुढचा प्रश्न बघा. कोणता आजार हा दूषित पाण्याच्या पिण्यामुळे होतो? कॉलरा, कावीळ, हार्ट अटॅक. पर्याय 1 व 2 बरोबर. तर कॉलरा आणि कावीळ हे जे आजार आहेत ते दूषित पाण्याच्या पिण्यामुळे होतात. पर्याय क्रमांक 4 1 व 2 बरोबर हा आपल्याला रंगवावा लागेल. पुढचा पर्याय बघा. दिवसा वनस्पती कोणता वायू बाहेर सोडतात? हवेमध्ये असणारा जो कार्बन डायऑक्साईड वायू दिवसा वनस्पती आतमध्ये घेतात आणि मानवासाठी किंवा सजीवांसाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन वायू ते बाहेर सोडतात. आणि रात्री कार्बन डायऑक्साईड वायू ते बाहेर सोडतात आणि ऑक्सिजन वायू आतमध्ये घेतात. पुढचा प्रश्न बघा. खालीपैकी कोणता प्राणी उभयचर प्राणी आहे? उभयचर प्राणी म्हणजे काय? जे प्राणी जमिनीवर आणि पाण्यात राहतात त्यांना उभयचर प्राणी म्हणतात. सिंह तो भूचर प्राणी आहे. मासा हा जलचर प्राणी आहे. चिमणी वृक्षचर किंवा पक्षी आहे. आणि मगर हे जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहते, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. तो पर्याय आपल्याला रंगवावा लागेल. आणि शेवटचा प्रश्न. आपले शरीर उष्ण ठेवण्यासाठी आपण कोणते कपडे वापरतो? थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपले शरीर उष्ण राहिलं पाहिजे. ते उष्ण ठेवण्याचे काम हे लोकरीचे कपडे करतात. आणि हे लोकरीचे कपडे तयार करण्यासाठी लागणारं लोकर आपल्याला मेंढ्यांपासून मिळते. तर बघा, आज आपण बुद्धिमत्ता आणि सायन्स या विषयामधील 2023ची जी प्रश्नपत्रिका होती त्याच्यावरील प्रश्न सोडवलेले आहेत स्पष्टीकरणासहित. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये.